हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. बऱ्यापैकी पाऊस पडतोय मित्रांनो आणि घरामध्ये कोंबडा सांभाळणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. पण आवड आणि इच्छा या दोन गोष्टीमुळं आपण हे काम करतोय. घरून बऱ्यापैकी शिव्या तर खायला मिळतातच. तरी ठीक आहे, चालतंय मित्रांनो. आणि पिंजरा वगैरे आणायचा होता, पण थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत पिंजऱ्यासाठी, त्यामुळे पिंजरा पण नाही आणला. बघू पुढं काय होतं काही नाही. खरं तर विकायचं चाललं आहे, ठेवायचंही चाललं आहे. बघू आता पुढं काय होते. पण हा एक अपडेट देण्यासाठी एक व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो. सध्या पाऊस पडतो आहे आणि बघताय तुम्ही बाजूचं वातावरण वगैरे कसं झालेलं आहे. तरी थोडीशी साफसफाई वगैरे करण्याचं चाललं आहे. कोंबडे बाहेर सोडलेत पावसामध्ये सुद्धा. कोंबड्या खात आहेत. कोंबड्यांना मस्त निरोगी आहेत मित्रांनो. औषध पाणी आपलं टाईम टू टाईम असतं. असल्या पावसामध्ये सुद्धा निरोगी कोंबड्या आहेत. आणि पावसाळ्यामध्ये कुठले आजार होतात किंवा आजार होऊ नये, आजारी नाही पडली पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन मित्रांनो. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा एक अपडेट देण्याचा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ तुम्हाला दिसेल पुढे काय चालू आहे काय नाही, पक्ष्यांची वाढ काय झालेली आहे, ग्रोथ कशी झालेली आहे, पावसाळ्यामध्ये काय चालू आहे काय नाही, या सगळ्या गोष्टी तर नक्की बघा मित्रांनो. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मित्रांनो, पक्षी मस्तपैकी ही करत आहेत, खात आहेत. पप्पा कुत्रे आणा तो का, कुत्रे आहेत बघा तिकडं. डुक्कर आहे डुक्कर. हट हट हट. मित्रांनो, पक्ष्यांना खरंच सांभाळावं लागतं. जनावरांचं जसं वळल्या जातं तसं या पक्ष्यांना सांभाळावं लागतं. का तर इकडं कुत्रे पण खूप आहेत. मागच म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस नवीन आणलं होतं त्यावेळेस एक कुत्री, एक 4 कुत्र्यांनी मित्रांनो एक कोंबडी फाडली. अंड्याची कोंबडी होती, पटडी होती आणि अंड्याला आली होती मित्रांनो. तर ती कोंबडी चौघांनी मिळून फाडली होती. तर त्यावेळेसपासून कुत्र्यांना पण सांभाळावं लागतं. आणि दुसरी गोष्ट मांजरं. तर एक मांजर आहे आमच्या गल्लीतलंच पाळलेलं आहे. तर त्या मांजराने पण अटॅक केला होता मागं कोंबड्यांवरती आपल्या. त्यामुळं त्या मांजरासाठी पण थोडंसं लक्ष द्यावं लागतं. कधी कधी मुंगूस पण येतं मित्रांनो, डायरेक्ट घरातच येतं मुंगूससुद्धा. तर या सगळ्या गोष्टींपासून सांभाळावं लागतं. परत असं सिच्युएशन आहे क्रिटिकल, म्हणजे काय तर पाऊस पडतो आहे सतत आणि अशा पावसामध्ये जास्त भिजल्यानंतर पक्षी उवा वगैरे होण्याचा चान्स दाट असतात आणि आपण हे पक्षी घरातच सांभाळतो. मग त्यामुळं उवांचा पण प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी पण आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागतं मित्रांनो. आणि हे पक्षी बाहेर फिरत आहेत आणि जे नवीन आलेलं गवत आहे तर हे गवत खात आहेत मित्रांनो. आणि नवीन गवत खाल्ल्यामुळं बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पक्ष्यांच्या बॉडीमध्ये वगैरे. तर ते पण प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये त्यासाठी पण आपण औषध पाणी वगैरे करतो. आणि दुसरी गोष्ट, या पावसामध्ये भिजून त्यांना सर्दी वगैरे होते, थंड पाणी पिऊन सर्दी वगैरे होते मित्रांनो. आणि ॲटमॉस्फिअर पण थंड आहे, तर अशा थंड वातावरणामध्ये त्यांना सर्दी होणं, CRD होणं, या सगळ्या गोष्टी होतात. तर त्यासाठी पण प्रिकॉशन घ्यावं लागतं. तर सगळ्या गोष्टी आपण करतो मित्रांनो. म्हणजे त्यांना औषध पाणी टायमिंगवर करतो, त्यांची केअर करतो, त्यांना खाण्याचं नियोजन आहे, जे खाण्यापिण्याचं खाद्याचं नियोजन आहे, ते सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करत असतो. तर एवढी सगळी काळजी करावी लागते. आणि त्यामुळं मी किंमती सांगत असतो मित्रांनो पक्ष्यांच्या. तर थोडासा गैरसमज खरंच करून घेऊ नका की जास्त किंमत असते म्हणून. पण कसं आहे, काही लोक जे गावठी सांभाळत असतात ते लोक कोंबड्या सोडून देतात, दिवसभर बाहेर फिरतात आणि संध्याकाळी आले की ते कोंडतात. फक्त एवढंच काम असतं मित्रांनो. आणि कधीतरी दाणे टाकतात. औषध पाणीसुद्धा प्रॉपर नसते, त्यांची केअर प्रॉपर नसते, पण पक्षी तसेच राहतात आणि तसेच जगतात. मग त्या पक्ष्यांमध्ये थोडेसे 100-50 पैसे, 100-50 रुपये कमी केले तर ते परवडतं मित्रांनो. पण आपण ह्यांना प्रॉपर फीड देतो, प्रॉपर औषधं देतो, त्यांची व्यवस्थित काळजी घेतो, कुठलीच गोष्ट त्यांना कमी पडू देत नाही मित्रांनो. अशा गोष्टी आपण सतत करत असतो आणि मग म्हणून या पक्ष्यांना किंमत मागत असतो मित्रांनो. ठीक आहे, आवडलं तर कोणी घेईल, नाही आवडलं तर कंटिन्यू आपण करणारच आहोत. आणि हे विकल्यानंतर आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायला पण प्रॉब्लेम होतो मित्रांनो. तरी अशाही पावसामध्ये सांभाळत आहोत, व्यवस्थित प्रकारे सांभाळत आहोत, त्यांची व्यवस्थित प्रकारे काळजी घेत आहोत. तर बघू पुढे काय होतं काही नाही. सध्या एक ऑर्डर मिळालेली आहे, एक कोंबडी बसवायची आहे आणि पिलं काढून त्यांना द्यायची आहेत मित्रांनो. तर ते ऑर्डर आपण स्वीकारलेली आहे. त्यांना आपण कोंबडी बसवून पिलं काढून देणार आहोत. ते स्वतः येऊन पिलं घेऊन जाणार आहेत मित्रांनो. तर अशाही ऑर्डर मी घेत जाईन. माझ्याकडं
कोंबड्या वगैरे असल्यानंतर आणि या पण कोंबड्यानंतर आपण विकणार आहोतच मित्रांनो, पण मोठ्या करून विकणार आहोत आता. म्हणजे का तर पक्षी आता समजत आहेत काय क्वालिटी आहे काय नाही. बऱ्यापैकी उंच पायाचे हे पक्षी आहेत, उंच मानेचे हे पक्षी आहेत आणि असे पक्षी मित्रांनो जास्त अंडी घालतात. त्यांचा जी अंडी देण्याची जी क्षमता असते ती जास्त असते मित्रांनो. तर क्वालिटी तर आहेच, प्युअरमध्ये प्युअर 100% आहेत आणि जास्त त्यामध्ये 2 कडकनाथच्या पण आहेत या काळ्यावाल्या. आणि त्यांची पण साईज बघा कशी झालेली आहे मित्रांनो. जस्ट 3.5 महिन्याचा पक्षी आहे आणि 26 तारखेला या महिन्यातल्या 4 महिने कंप्लीट होतील मित्रांनो त्यांना. तर हा कोंबडा पण बघा कसा झालेला आहे. उंच पायाचे हे कोंबडे आहेत, पायांचा रंग बघा तुम्ही कसा आहे, त्यावरून पण तुम्हाला लक्षात येतं की गावरान काय आहेत. आता ह्याच्यामध्ये 3 आहेत, एक ग्रीन कलरमध्ये एक आहे, पायाचा रंग थोडासा हिरवट ग्रीन रंगाचा आहे, काळवट ग्रीन रंगाचा, आणि एक पिवळ्या रंगाचे आहेत आणि एक पांढऱ्या रंगाचे आहेत मित्रांनो. प्रत्येकांची व्हरायटी वेगळी आहे, प्रत्येकांची क्वालिटी वेगळी आहे, पण 100% देसी आहेत मित्रांनो. ह्याच्यामध्ये कुठलाही DP क्रॉस कावेरी असे पक्षी वगैरे नाहीत. का तर हे आपण फार्महून नाही आणलेले हे पक्षी, म्हणजे त्यांच्या ज्या आया होत्या या पक्ष्यांच्या, या फार्महून नाही आणलेल्या मित्रांनो. या आपण शेडमधून पण नाही आणलेल्या, या फक्त शेतामधल्या आखाड्यावरच्या या कोंबड्या होत्या आणि त्यांच्यापासून ही पिलं निर्माण केलेली आहेत मित्रांनो आपली. तर बघा क्वालिटी कशी आहे, एकदम मस्त आहे. आणि हा एक अपडेटसाठी व्हिडिओ केला होता पावसामध्ये मित्रांनो. तर पावसामध्ये पण आपले कोंबडे मस्त आहेत, तंदुरुस्त आहेत, मस्त फिरत आहेत. काही कोंबड्या खूड पण आहेत, त्यामध्ये बसलेल्या आहेत. आणि जे आपल्या पंख नसलेली जी कोंबडी होती मित्रांनो, तर तिच्या अंगावरती आता पंख पण यायला लागलेत. तिनं स्वतःचं प्रोटेक्शन करायला शिकलेले आहे बऱ्यापैकी. बघा कोंबडे काय शोधून खात आहेत मस्तपैकी मित्रांनो. तर मंडळी, पक्ष्यांना आपल्या हे खाद्य आपण ठेवलेलं आहे, ब्रॉयलरचं फीड. आणि तुम्हाला माहीत आहे मी प्रत्येक वेळेस हे फीड भिजवून ठेवतो. आणि इथे मित्रांनो आपल्या 2 कोंबड्या आहेत. तर ही कोंबडी, तर हिच्याबद्दल सांगायचं असं, ही ह्या बाहेर पिल्ले जे बघितले तिचीच ही आई आहे. म्हणजे हिनं त्या पक्ष्यांना सांभाळलेलं आहे मित्रांनो. आणि आता हिला परत अंड्यावरती बसवायचे आणि आता ही 1 महिन्यानंतर जाईल दुसऱ्यांच्या फार्मवरती मित्रांनो, पिल्लांसोबत आपल्या. आणि पाठीमागची कोंबडी, तिला आता मस्तपैकी पंख वगैरे येत आहेत. आणि बघा पावसाळ्यातसुद्धा आपण व्यवस्थित काळजी घेतो मित्रांनो. हे पोते जे आहेत तर एकदम व्यवस्थित आहेत. आणि हेच पोते मुद्दाम ठेवलेत मित्रांनो, का तर त्यांना थोडीशी ऊब मिळेल आणि या पोत्यावरती त्यांनी बीट केली तर ते सुकून जातात म्हणून. आणि गरम पण हे पोते असतात, त्यासाठी हेच ठेवून दिले आहेत. आणि आपला कोंबडा वगैरे आहे मित्रांनो बाहेर मस्तपैकी फिरत आहेत. आणि हे 5 पिलं, 4 कोंबड्या आहेत आणि ही अलीकडची कोंबडी आहे. तर सगळेच पक्षी खूप मस्त आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत मित्रांनो. आणि उंच पायाचे आहेत हे. आता आणखीन 1 महिन्यानंतर तुम्हाला हे दिसतील, त्यांची क्वालिटी समजेल मित्रांनो. व्यवस्थित कलर आणखीन त्यांचा शाईन करेल ज्यावेळेस हे पूर्ण वयात येतील त्यावेळेस मित्रांनो. तर हे मस्तपैकी बाहेर खात आहेत, फीड वगैरे जस्ट खाऊन झालेलंच आहे. आणि ह्यांना पण समजतं मित्रांनो आता की पाऊस पडतोय, जास्त बाहेर फिरायला वगैरे मिळत नाही. तर बाहेर सोडल्या लगेच फीड खातात मित्रांनो आणि पोट भरून घेतात. आणि मग बाहेर जर किडामुंगी वगैरे काय मिळेल, गवत वगैरे मिळेल तर ते नंतर खात असतात आणि नंतर मग पोट आणखीन भरायचं काम करत असतात मित्रांनो. आणि हे इकडं आहेत 12 पिल्लं, 12 ते 13 पिल्लं आहेत मित्रांनो ही. आणि यामध्ये जास्त कोंबड्या पण आहेत आणि कोंबडे पण आहेत. तर हे पण खाऊन बसलेले आहेत. आणि पाठीमागं 2 कोंबड्या मोठ्या आहेत, अनुभवी आहेत. एक पटडी आहे आणि एक कोंबडी आहे अनुभवी, ती पण 5 पिल्ल्यांची आई आहे मित्रांनो पाठीमागं थांबलेली. आणि हा आपला मोठा कोंबडा, तो पण पिल्ल्यामधलाच लाल कलरचा. तर मस्तपैकी हे आता पाऊस वगैरे पडत आहे, थोडासा त्यांचं खाणं वगैरे झालेलं आहे. आणि झाडाखाली एक साईडला मस्तपैकी पिसांची काळजी करत, म्हणजे कुठे काय पिसं खराब झाली असतील तर ते पिसं एकदम व्यवस्थित सावरत वगैरे करत बसलेले आहेत मित्रांनो. म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो की अशा पक्ष्यांचं पोट भरलेलं असतं आणि पक्षी एका ठिकाणी बसून फक्त आता आपले पिसं सावरत असतो. व्यवस्थित प्रकारे पिसं वगैरे करण्याचं काम पक्षी करत असतो मित्रांनो. हा एक विरंगुळा असतो आणि हा आराम ज्या वेळेस असतो त्यावेळेस आपण अशी कामं करायचं असतात. तर हे पक्षी अशी कामं करत आहेत. बघू शकता पक्षी कसे आहेत, त्यांचा कलर बघा, रंग वगैरे बघा पायांचा वगैरे, आणि मस्त एकदम छान आहेत. आणि ही पटडी आपल्या पिवळ्या कोंबडीची होती मित्रांनो. तर सेम तिच्यासारखाच पॅटर्न आहे, पण ब्लॅक अँड व्हाईट आणि थोडासा पिवळसर कलर आलेला आहे मित्रांनो. आणि पायांचा कलर टोटली पिवळा आहे. तर ही प्युअर गावरान कोंबडी आहे मित्रांनो. स्ट्रक्चरवरून, तिच्या रंगावरून लगेच समजतं. तोंड लांब असतं मित्रांनो अशा पक्ष्यांचं, आणि तुरा खूप बारीक असतो कोंबडींचा. आणि ती रिअलमध्ये प्युअर गावरान कोंबडी असते मित्रांनो. आणि खूप साऱ्या अशा कोंबड्या आहेत आपल्याकडे प्युअर असणाऱ्या, आणि कोंबडेसुद्धा आहेत मित्रांनो. तर मस्तपैकी आता 4 महिन्याची ही पिलं होणार काही दिवसानंतर. आणि 1 महिन्यानंतर परत लगेचच त्या कोंबडी किंवा हे कोंबडे आणि या कोंबड्या म्हणजे ब्रीडिंगच्या प्रोसेसमध्ये गुंतून जातील आणि लगेचच आपल्याला अंडे वगैरे मिळतील मित्रांनो. आणि त्यानंतर मग आपल्याला हे खूड झाल्यानंतर मग परत
आपल्याला पिलं वगैरे काढायचे आहेत आणि पिलं मित्रांनो विकायला आपण स्टार्ट करणार आहोत या पक्ष्यांची आपल्या. तर एकंदरीत मस्तपैकी हे पक्षी बाहेर खात आहेत, बाहेर गवत वगैरे खात आहेत, बाहेर फिरत आहेत आणि पलीकडच्या साईडला पप्पा पण आहेत, तर ते गवत काढत आहेत मित्रांनो. म्हणजे काय होतं, इकडं मांजर वगैरे येतात, मुंगूस वगैरे असतात आणि ते लपून बसत आहेत झाडांमध्ये, म्हणून पप्पा इकडं गवत कट करत आहेत. थोडंसं मी दाखवेन तुम्हाला. ही सगळी काळजी घेणं खास कोंबड्यांसाठीच आहे मित्रांनो. हे जे गवत दिसते ते काल मी उपसून टाकलं होतं. इथं गाजर गवत आहे, हे काँग्रेस गवत, आणि घराच्या पाठीमागं पण खूप हे झालं होतं. तर मग आता हे पप्पा काढत आहेत पावसामध्येच आणि हे खास आपल्या कोंबड्यांसाठी चालू आहे मित्रांनो. समाजसेवा पण म्हणली तर चालेल, का तर इकडे आपला काही संबंधच नाही तरीसुद्धा आपण सगळा परिसर स्वच्छ करत असतो. मी पण आणि माझे पप्पा पण दोघेही मिळून सुद्धा सगळीकडं आम्ही गवत वगैरे काढण्याचं काम करतो, का तर आपले कोंबडे पण असतात, आपले कोंबडे फिरत असतात मित्रांनो त्यामुळं. आणि थोडंसं भीती पण नसते मित्रांनो, का तर आमच्या इकडे साप पण खूप मिळतात, खूप सारे मोठे मोठे साप मिळतात. मग त्यामध्ये कोबरा असेल, धामण असेल किंवा आणखीन कवड्या वगैरे असतील, असे बऱ्यापैकी विषारी आणि नॉन विषारी दोन्ही साप मिळतात मित्रांनो. तर थोडंसं प्रिकॉशन आम्ही घेतो आणि कोंबड्यांच्या वासानं तर साप जास्त येतात असं बोललं जातं, पण एवढा काही प्रॉब्लेम नाही. घरी सर्पमित्र आहेत, गल्लीमध्ये सर्पमित्र आहेत बऱ्यापैकी, त्यामुळं ते साप पकडतात. विषारी असो, कसंही असो, घोणस असो, कोणताही असू दे मित्रांनो, तर ते साप पकडतात हे लोक आणि लगेचच त्याला रिलीज करून देतात. त्यामुळं आम्हाला सापाचं एवढं काही वाटत नाही. पण हे खास कोंबड्यांसाठी चालले. आणि बघा आता कोंबड्या गवताचे पाते खात आहेत मित्रांनो, आणि हिरव्या गवताचे पाते खाऊन विटॅमिनचा सोर्स ते पुरं करत आहेत त्यांचा. त्यांना औषध तर देतोच मी, पण जस्ट एक आवड म्हणून हे पक्षी खात आहेत. आणि बघा गवतामध्ये लपल्यानंतर काही दिसत नाही मित्रांनो, आणि अशा ठिकाणी जर मांजर लपून राहिला तर लगेचच त्यांचा नाश्ता होऊन जाईल. तर त्यासाठी आपण साफसफाई पण करत असतो. आणि मस्तपैकी आपले पक्षी आता मोठे होत आहेत मस्तपैकी. आणखीन आपण काही दिवस सांभाळून त्यांच्यापासून अंडे वगैरे घेऊया. आणि कोंबडे तेवढे आपल्याला विकून टाकायचे आहेत मित्रांनो. फक्त कलरफुल आणि हाईट, वेट आणि कलर असे सुंदर दिसणारेच कोंबडे, दोन कोंबडे किंवा 3 कोंबडे जास्तीत जास्त ठेवायचे घरी. आणि नंतर मग बाकीचे सगळे कोंबडे जे आहेत ते विकून टाकायचे आहेत. आणि आपल्या इकडं कोंबडे जास्त आहेत मित्रांनो. हा मोठा कोंबडा पण विकायचा चालला आहे बाजारामध्ये. सध्या जर ती कोंबडी बसवली ना तर मग लगेचच या मोठा कोंबडा आणि पुढची कोंबडी ते विकायचं आहे. बघा पाऊस पडतोय, लोक छत्री वगैरे घेऊन इकडे तिकडं म्हणजे फिरत आहेत पावसामध्ये. आणि खास पावसामध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला हे अपडेट मिळावं यासाठी. आणि हे आपले 5 पिलं जे की वेगळे राहतात, वेगळे खातात, तर ह्यांची पण ग्रोथ खूप छान झालेली आहे. आणि यामध्ये मित्रांनो व्हाईटवाला आणि इकडचा हे 4 कोंबडे आहेत. तर 4 कोंबड्यांपैकी 3 कोंबडे मला खूप आवडतात, कलरफुल आहेत खूप, म्हणजे खूप सुंदर. या कोंबडीच्या पाठीमागचे 3 कोंबडे, हा आणि कोंबडीच्या पुढे जाते बघा तो एक कोंबडा, खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि हायटेड आहे तो कोंबडा, उंच होणार आहे आणि खूप सुंदर कलर, एकदम प्युअर गावरांचा कसा कलर असतो सेम तसाच आकाराचा तो होणार आहे मित्रांनो. तर त्यालाही आपण घरी ठेवणार आहोत. आणि विशेष म्हणजे त्याचे पाय पिवळे आहेत त्यामुळं. आणि हा एक कलरफुल कोंबडा, तो पण त्यालाही घरी ठेवायचं चाललं आहे. तर बघूया कुठले कुठले ठेवूया, कुठले कुठले नाही ते पप्पावरती डिपेंड आहे मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो, भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. आणि तो व्हिडिओ असेल एकतर रोगांबद्दलचा, म्हणजे पावसाळ्यामध्ये घ्यावायची काळजी याबद्दलचा, किंवा मग कोंबडी बसवता वेळेसचा, दोन्हीपैकी कुठलाही व्हिडिओ मी करेन. आणि आशा करतो तो पण तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पाहाल, आवडेल. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब तर तुम्ही करालच मित्रांनो. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद.